मी वर्षाराणी गणपत मोरे. मी अगोदर आंबेचिंचोली हे माझं माहेर. माझं तिकडचं आडनाव गोडसे. माझं लग्न 2010-11 मध्ये झालं. त्यानंतर मी गादेगाव हे माझं सासर झालं. गादेगावमध्ये माझं आडनाव मोरे. मोरे सर हे मला साथीदार म्हणून मिळाले. माझ्या कुटुंबामध्ये माझे सासू सासरे, जाऊ दीर व माझी मुले अशी फॅमिली आहे. लग्न झाल्यानंतर माझे सासू सासरे माझ्या आईवडिलांसारखे आहेत. त्यांनी मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे कार्य करण्यासाठी चांगला सपोर्ट दिला. त्याचबरोबर मला साथ देणारे माझे साथीदार सर यांनीही मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे मी इथपर्यंत आता पोहोचू शकलेले आहे. आम्ही सुरुवातीला सांगायचं झालं तर आम्ही आमच्या गावामध्ये एक जागा भाड्याने घेऊन तिथे आम्ही सुरुवातीला एक आपल्या नर्सरीसाठीची शाळा चालू केली इंग्लिश मिडियम. तेव्हा 8 ते 10 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये उपस्थित होते. त्या विद्यार्थ्यांना आम्ही काय शिकवायचं, कसं शिकवायचं याचा आम्हाला अनुभव होता. परंतु इंग्लिश मिडियममधून शिकवायचं म्हटलं का थोडं वेगळं असावं लागतं. ह्याच्यासाठी आम्ही त्यांना चांगलं ज्ञान देण्याचा किंवा चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला व ते करत असताना आम्ही त्या विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे चांगली ॲक्टिव्हिटी किंवा वेगवेगळे उपक्रम राबवून जेणेकरून विद्यार्थी आपल्याकडे आपल्या शाळेकडे कसे येतील यासाठी आम्ही चांगले देण्याचा प्रयत्न केला व हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत गेली व आता 10 ते 12 विद्यार्थ्यांपासून आता आपल्या शाळेमध्ये 600 पर्यंतची विद्यार्थी संख्या आता आहे. याचा मला अभिमान वाटतो. त्याचबरोबर आम्ही आता शाळा चालू केल्यानंतर आमच्या शाळेमध्ये आम्ही बरेच उपक्रम राबवले जातात जेणेकरून प्रत्येक सण उत्सव हा आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरा करीत असतो. त्यामध्ये मग सांस्कृतिक कार्यक्रम असो, विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल असो, बाजार डे असो. बाजार डेमधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळालं जातं. याच्यासाठी आम्ही बाजार डे ठेवतो. त्याचबरोबर शिवजयंती असते. शिवजयंतीतून विद्यार्थ्यांच्या भाषणांमधून, डान्समधून आम्ही समाजाला वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर महिला दिन 8 मार्च हा महिला दिन कार्यक्रम असतो. याच्यातून आम्ही सर्व महिलांचा माता पालक मेळावा या ठिकाणी घेतो. त्याच्यामधून महिलांना चूल आणि मूल हे सोडून त्या महिलांना काहीतरी संधी मिळावी ह्यासाठी आम्ही त्यांचे वेगवेगळे खेळ किंवा त्यांना वेगवेगळा त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आम्ही आयोजित करतो शाळेमध्ये. त्याचबरोबर आमच्या शाळांमध्ये वेगवेगळे आता 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळेस आम्ही वेगवेगळे भाषणांमधून विद्यार्थ्यांना संदेश पोहोचवण्यासाठी त्यांना तयार करतो. असे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक प्रत्येक सण उत्सव हा विद्यार्थ्यांकडून कसा करून घेता येईल किंवा त्यांना तो सण उत्सव कसा माहीत व्हावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत असतो. त्याचबरोबर आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये बसवतो. यामध्ये MTS असो, PTS असो, बुद्धिवंत असो, मंथन असो, स्कॉलरशिप असो, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी बसून तो विद्यार्थी राज्य, जिल्हा, तालुका या लेवलमध्ये कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने येईल यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करत असतो. गेल्या वर्षी झालेल्या MTS परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी राज्य लेवलला आलेले आहेत. याचा आम्हाला सर्व शिक्षकांना किंवा शाळेला आम्हाला अभिमान वाटतो. याचबरोबर पालक व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही हे शैक्षणिक संकुल उभा केलेलं आहे. हे संकुल उभा करताना बऱ्याच अडचणी आल्या असतील. याच्यासाठी लागणारा पैसा, मेहनत हे सर्व काही खूप असं अडचणीतून आम्ही हे परिश्रम करून हे उभा केलेलं आहे. याच्यामध्ये आम्हाला सर्व म्हणजे मोठे गुरुवर्य, आमचे मोठेगावकर सर गुरुवर्य यांचे आम्हाला खूप मोठे मार्गदर्शन लाभलेले आहे. त्याचबरोबर हे उपक्रम घेत असताना किंवा हे परीक्षा घेत असताना आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग किंवा महिला भगिनी असतो आम्ही सर्वजण मिळून एकजुटीने हे काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे आमचे संकुल असे चांगल्या पद्धतीने उभारलेले आम्हाला या ठिकाणी दिसून येते. हे उभा करीत असताना बऱ्याच अडचणी येत असतात. या अडचणींना तोंड देऊन किंवा त्या गोष्टीकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून पुढे चांगलं कसे करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही असे गेलेले आहोत. विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अशी इमारत उभी केलेली आहे. गुरुकुलची या ठिकाणी आम्ही स्थापना केली. म्हणजे विद्यार्थ्यांना बाहेरून येता येत नाही यासाठी आम्ही गुरुकुल हे राबवलेलं आहे. गुरुकुलमध्येही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची सोय होत नाही किंवा यासाठी आम्ही बसेसची सोय केलेली आहे. बसच्या मार्फत विद्यार्थी शाळेमध्ये येऊ. सरांचा स्वभाव तसा खूप छान आहे. त्यांच्या त्या स्वभावामुळे व म्हणजे सर्व माणसे एकत्र कशी जमवून ठेवता येतील असं त्यांचा हे स्वभाव असल्यामुळे सरांनी म्हणजे चांगले सहकार्य केले. सरांच्या या सहकार्यामुळे व सरांच्या या चांगल्या मार्गदर्शनामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. माझं माहेर आंबेचिंचोली. माझ्या माहेरच्या कुटुंबामध्ये माझी आई, वडील, भाऊ, बहीण हे असं माझं कुटुंब आहे.
मग माझी आई ही गृहिणी आहे व वडील माझे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी मला शेतकरी असूनही त्यांनी मला शिकवलं व शिकवून चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला व मी त्यांनी दिलेल्या शिक्षणानुसार चांगले शिकले व त्याच्यातून मी चांगला मार्ग निवडून शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदान करण्याचा मार्ग निवडला व मी तिथपर्यंत चांगल्या पद्धतीने मी पोहोचू शकले. त्याचबरोबर माझा भाऊ हा वकील आहे. त्यांचा प्रपंच हा सुरळीत व्यवस्थित चालू आहे. आणि माझ्या सासरचं म्हणायचं झालं तर माझे सासू सासरे दीर जाऊ, माझे दीर हे मलेशियाला असतात बाहेर आणि माझे सासू सासरे ही शेतकरीच आहेत. सासू आहे ती गृहिणी आणि सासरे ही शेतकरीच आहेत. शेतकरी कुटुंबातील असूनही त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांच्या मुलाला व सुनेला त्यांनी चांगलं कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले व त्यांच्या या आशीर्वादामुळे माझे आई वडील सासू सासरे यांच्या आशीर्वादामुळे आम्ही आता इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत. त्याच्यानंतर सासरी आल्यानंतर इकडची परिस्थिती पण खूप नाजूक होती. त्याच्यातून आम्ही म्हणजे घर थोडंसं पत्र्याचं वगैरे, आई वडिलांची इकडची परिस्थिती जरा थोडी वरची म्हणजे चांगली परिस्थिती होती, परंतु सरांचा जोडीदार हा चांगला असल्यामुळे त्या परिस्थितीकडे मी लक्ष दिले नाही व त्याच्यातून त्यांना मी साथ देत गेले व त्यांनीही मला चांगलं प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी त्यांना साथ देऊ शकले. जसं की महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यांना लिहायला वाचायला शिकवलं, सुशिक्षित बनवलं व त्या एक महिला शिक्षिका झाल्या. तसेच त्याप्रमाणे आमच्या सरांनीही मला चांगले मोलाचे मार्गदर्शन केले, चांगली साथ दिली, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी शिकवले, कार्यरत केले. त्यामुळे त्यांचे आईवडील, माझे आईवडील व सरांच्या या सर्वांच्या विचारातून मी चांगलं करण्याचा प्रयत्न केला व आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करतोय. हे खूप मोठं कार्य. आम्हाला याचा अभिमान वाटतो की आम्ही विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे याच्यामध्ये मी समाधानी आहे. भविष्यामध्ये आपल्याला अजून ही इमारत अजून खूप मोठी वाढवायची आहे. याच्यामध्ये आपल्याला आता 600 विद्यार्थ्यांवरून आपल्याला 6000 विद्यार्थी कसे होतील व ते कशा पद्धतीने आपल्याकडे आपण त्यांना चांगले ज्ञान दिलं, चांगली शिकवण दिली, त्यांना चांगले संस्कार दिले तर ते विद्यार्थी आपल्याकडे येतील. त्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करून जेणेकरून आम्ही आता 6वी पासून फाउंडेशन कोर्स चालू करत आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना 11वी 12वीला गेल्यानंतर अवघड जाऊ नये तो अभ्यासक्रम आम्ही 6वी पासून चालू करत आहे. व KSB न्यूज चॅनल यांनी इथपर्यंत येऊन आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गादेगाव व मोठेगावकर पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज गादेगाव यांच्या वतीने आभार व्यक्त करते. माझे नाव तनुजा सत्यवान यादव. माझं क्वालिफिकेशन BA B.Ed आहे. माझा विषय आहे इंग्लिश आणि यावर्षी आम्ही या ठिकाणी 1ली ते 10वीचे वर्ग चालू केलेले आहेत. 1ली ते 10वी सेमी आहे आपल्याकडे आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स या ठिकाणी शाळेमध्ये अटेंड करतो आणि पालकांची आमच्याकडून खूप चांगल्या पद्धतीचं रिस्पॉन्स आहे, कारण आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांना गाईड करतो किंवा शिक्षण दिलं जातं. पालकातून खूप चांगला प्रतिसाद आहे आमच्याबद्दल आणि आमचे सर्व शिक्षक स्टाफसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतायत. सगळे A to Z प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि आमच्या इथं शेड्यूल अगदी व्यवस्थित चालू आहे.